या पूरग्रस्त भागामध्ये पैठण तालुक्यातील आपल्या MIDC परिसरामध्ये यावर्षी खूप पावसाने हैवान केलं होतं आणि परेशान पण केलं होतं की प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी होतं। 1 महिन्यापर्यंत जवळपास या ठिकाणी सर 15 दिवस आमच्या शाळेला पण सुट्ट्या होत्या आणि गोदावरी धरण भरल्यामुळं जे काही वरचं पावसाचं पाणी होतं ते आमच्या परिसरामध्ये खूप पाणी झालं। पण त्याच्यानंतर काय झालं की धरणाची पण 100% पातळी पूर्ण भरल्यामुळं तिथे पुन्हा पाणी पैठण शहरात पण सोडण्यात आल्यामुळं आमच्या इकडचं जे पाणी होतं तिथे गंगेचं आमच्या इकडचा पाण्याचा प्रवाह गंगेकडे जाण्याच्या ऐवजी गंगेचा प्रवाह आमच्याकडे वापस येत होता। म्हणजे जवळपास आम्हाला 15 दिवस म्हणजे घराच्या बाहेर निघणं सुद्धा मुश्किल झालं होतं। तर यामध्ये आपल्या या सर्व मारियामधल्या मुलांना या आदिवासी समाजाचे, भिल्ल समाजाचे, ते कोळी समाजाचे आपल्या धरणाच्या कडीला राहतात, तर या शाळेमध्ये आपल्याला एक खरोखरच एक मनापासून जे आपुलकीनं जे काम करतात आणि खरंच की आपला ग्रामीण भागातला विद्यार्थी ते तळागाळापर्यंत जो विद्यार्थी आहे तो ऊसतोड्याचा असेल, भिल्ल समाजाचा असेल आणि गरज कोणाला असते की शिक्षण ज्या माणसाला घेताच येत नाही अशा माणसाला जी अल्पशी आणि थोडीशी कशी का व्हायला शिक्षणाला मदत जे करतात ते जे आहे प्रारंभ युवा पर्व ही जी सामाजिक संस्था आहे महाराष्ट्राची आपल्या ठाणे मुंबईवरून, तर हे खूप म्हणजे आमदारांनी सांगितलं की असे खूप म्हणजे मुलांना घडवण्यासाठी त्या संस्थेने खूप प्रयत्न केलेले आहेत आणि इथून पुढे पण ते करत राहणार आहे। तर त्यांनी आपल्यासाठी काही शालेय साहित्य वगैरे आणलेले आहे की जेणेकरून आपल्या या समाजातील मुलांना, या गोरगरीब मुलांना त्याचा लाभ होईल आणि पुढे शिक्षणासाठी त्यांना खरोखरच एक पॉझिटिव्ह एनर्जी आणि म्हणजे उमेद एक तयार होईल। तर मी आपल्या प्रारंभ युवा पर्व या सामाजिक संस्था ठाणे त्यांचं मी या ठिकाणी प्रथमतः खरोखर मनापासून मी अभिनंदन करतो।